श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in, nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर धारकांसाठी ज्या पण काही अपडेट्स आहेत त्या नाना फाउंडेशन गुगलवर तुम्हाला मिळतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. व्हॉट्सअप, टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी गॅस सिलेंडर ज्याच्याकडे असेल त्या सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे माता भगिनींसाठी आनंदाचे वातावरण तयार करत आहे. याच पूर्ण निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. याचाच फायदा लाडक्या बहिणींना होतोय. प्रत्येक महिलेला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळतात. त्याचप्रमाणे आणखीन एक त्यांच्यासाठी मोठा निर्णय राज्यातील सर्व नागरिकांसाठी, महिलांसाठी की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही गॅस सिलेंडरची बाबत योजना आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. आणि ते कोणाला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला मिळत नसतील तर काय करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील गॅस सिलेंडर जे आहे ते पुरुषाच्या नावावर किंवा आपल्या नवऱ्याच्या नावावर असेल तर त्या लाभार्थ्यांना पण लाभ मिळणार आहे. ते कसं मिळणार याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने सुरू केली. याच्यात काही महत्वाचे बदल आता करण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक सागर बंगल्यावर झाली. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि राज्यामध्ये 13 तारखेपासून आचारसंहिता लागू शकते. त्याच आधी हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात सरसकट सर्वांना गॅस सिलेंडर 3 मोफत मिळणार आहेत. तर याचीच आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. लाईक करण्यात कुठलीही चंगुसी करू नका. तर बघा, महाराष्ट्रात अन्नपूर्णा योजना आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने उज्ज्वला योजना देखील सुरू केलेली आहे. या अंतर्गत देखील त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळतात, सबसिडी मिळते. आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, त्याचप्रमाणे या योजनेत काय बदल झालेला आहे. अन्नपूर्णा योजनेचं जे उद्दिष्ट आहे, महाराष्ट्रातील महिला आहार बनवण्यासाठी जो गॅसचा वापर करतात यामध्ये अजूनही लाकडाचा इंधनमुळे वापर केला जातो. यामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली. या अंतर्गत राज्यातील महिलांना, माता भगिनींना 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. याच अन्नपूर्णा योजनामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता सरसकट सर्वांनाच याचा लाभ कसा मिळणार याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. आता याचे निकष काय होते, पात्रता ते बघा. गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक होते. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असावे लागत होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील याचा लाभ मिळणार होता. आणि एकाच कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी पात्र होता. त्याचप्रमाणे 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी आवश्यक होती. यापेक्षा जास्त असल्यास ते सदर या योजनेस पात्र नसणार होते. अशा प्रकारच्या काही अटी होता. या अटीमध्ये आता काही शिथिलता करण्यात आलेली आहे, काही बदलाव करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना, आणि जर पुरुषाच्या देखील नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला काय करायचंय आणि ती अट आपल्याला कशा प्रकारे वापरायची आहे ज्यामुळे आपल्याला याचा लाभ मिळणार आहे, तर याचीच माहिती आपण घेणार आहोत. नवऱ्याच्या नावाने जरी कनेक्शन असले तरी तुम्हाला गॅस सिलेंडर 3 मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं होतं, असा नियम होता. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे. आता नवऱ्याच्या नावावर जरी गॅस कनेक्शन असलं तरी लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे.
वर्षाला 3 मोफत गॅस मिळणार आहेत. याची खुद्द माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कुटुंबाची भेट घेत एका घरी सांगितलेले आहे. आता याच्यात काय करायचं आहे, तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे, त्याचप्रमाणे हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, केवायसी कशी करायची, याचे पूर्ण नियम तुम्हाला हवे असतील तर नाना फाउंडेशन लक्षात ठेवा. नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. केवायसी कशी करतात, त्याचप्रमाणे आपल्याला याचा लाभ कसा मिळेल. तर नक्की तुम्हाला जर 3 सिलेंडर मोफत हवे असतील, याची माहिती हवी असेल तर तुम्हाला नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करायचं आहे. आता शासनाने नेमकं काय केलेलं आहे आणि अट आणि मुदत कशी वाढवलेली आहे याचा आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. घरगुती जो गॅस सिलेंडर असतो याच्यामध्ये शासनाने काय केलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीमार्फत आढावा घेण्यात आलेला आहे की किती प्रकारे किती महिलांच्या किती पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. तर त्या समितीने दिलेल्या माहितीनुसार जास्त तर पुरुषांच्या नावावर हे गॅस सिलेंडर आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना याचा जास्त फायदा होऊ शकत नाही असं त्या अहवालात सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल खूपच सगळ्यांसाठी आनंदाची एक बातमी आलेली आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. आता सरकारने या आदेशामध्ये सुधारणा केली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांना देखील 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत अशा स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता जो सर्वांच्या मनात डाऊट होता की आमच्या घरातील पुरुष व्यक्तीच्या नावावर हे गॅस सिलेंडर आहे तर आम्हाला याचा लाभ मिळेल का, तर नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला फक्त आता गॅस एजन्सी जी काही तुमची असेल, HP असेल, भारत असेल किंवा LPG असेल, त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये जायचंय आणि तुम्हाला तिथे तुमच्या नावावर गॅस सिलेंडर करायचा आहे. याआधी लक्षात ठेवा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पात्र असणार तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे याच्या आधी नियमात सांगितलेलं होतं की 1 जुलै 2024 नंतर जर तुम्ही रेशन कार्ड मध्ये काही चेंजेस केले तर ते ऍक्सेप्ट करणार येणार नाहीत. परंतु आता जो आदेश काढलेला आहे याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की तुम्ही आता तुमचं नाव बदलू शकता आणि तुमच्या नावावर जर गॅस सिलेंडर तुम्ही केला, आपल्या नवऱ्याच्या नावावर जर आपल्या नावावर केला तरी तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार आहात. त्यामुळे लवकरात लवकर ही गॅस जोडणी स्वतःच्या नावावर करा आणि याचा लाभ घ्या. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरून तुम्हाला साधारणतः 4 ते 5 दिवसात तुमच्या नावावरती गॅस सिलेंडर होईल आणि गॅस बुक पासबुक झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमची ऑनलाईन केवायसी केली जाईल. ऑनलाईन केवायसी किंवा तुमच्याकडे जो ग्राहक देणारा आहे तो गॅस सिलेंडर तो देखील तुम्हाला ऑनलाईन केवायसी करू शकतो, तुमची माहिती विचारू शकतो आणि हे सर्व पात्र निकष ठरल्यानंतर तुम्हाला देखील वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. याचा अर्थ तुम्ही जे पैसे भरताल ते तुम्हाला तुमच्या थेट बँक खात्यात अनुदान गॅस सबसिडी मिळून सरकारकडून देण्यात येतील. आता उज्ज्वला जर योजनेअंतर्गत तुम्ही पात्र असताल तर तुम्हाला 500 रुपये राज्य सरकारचे आणि उरलेले 200-300 रुपये हे राज्य सरकार देणार आहे. आणि जर तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र नसताल, तुम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र असताल तर तुम्हाला सरकार 802 रुपये अनुदान देणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे सर्वात महत्वाची. तर अशा प्रकारे सर्वात जास्त व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक कुटुंबाला याची माहिती मिळू द्या आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही लवकरात लवकर जाऊन गॅस सिलेंडर स्वतःच्या नावावर करा. तर जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल गॅस जोडणीचा तर तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर अवश्य सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म भेटेल किंवा लिंक भेटेल, त्या ठिकाणी तुम्ही केवायसी करू शकता. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.